आमदार अपात्र प्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्रित होणार आहे। पुढील सुनावणी ही 3 सप्टेंबरला होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल। यावेळी कोर्टाने राष्ट्रवादीच्या 41 आमदारांना नोटीस जारी केली आहे। 3 सप्टेंबरला ह्या प्रकरणांचं हिअरिंग झालं तर त्याच्यावर निर्णय काहीतरी सप्टेंबर अखेरपर्यंत येऊ शकतो। आता कोर्ट हे लक्षात घेत नाही की विधानसभा निवडणूक कधी आहे वगैरे, पण दाट शक्यता आहे की काही ना काहीतरी निर्णय कोणाच्या तरी बाजूनी सुप्रीम कोर्ट हे सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देऊ शकतील। सप्टेंबरमध्ये त्याच तारखेला नाही, पण 1-2 तारखा सोडून म्हणजे सप्टेंबर एंडपर्यंत आमदार अपात्रतेसंबंधीचा शिवसेना आणि NCPचा निकाल हा सुप्रीम कोर्ट आपल्याला देईल असे संकेत तरी सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत।